रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकाली वरवटणे पुलाला 445 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल जुना व जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते. हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र पावसाने उघडदीप घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाहत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत 5 किमीचा वळसा घालून जावं लागतं. हा पूल, या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल. वास्तविक पाहता शासनाने अंत पाहू नये, कारण का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे, पाठवलेले आहेत, परंतु आज तक शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी, कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत, त्याजवळ 40-45 आदिवासी वाड्या याच ब्रिजवरून लोक ती जात असतात. त्यांचं दळणवळणाचा भाग हाच बाजारपेठ नागोठणेच येतो. रिलायन्स सारखा कारखाना या ठिकाणी आलेला आहे. पूर्वीचा IPCL, आताचा रिलायन्स. आता मला असं वाटतं 5,000 कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने. याचं काम सुरुवात झालेली आहे. या भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्या येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज करावा अशी आमची मागणी आहे. रिपोर्टर धम्मशी सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.